राम जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशनची गरज लागणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेऊन आपल्याला प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट मी तुम्हाला इथं दिलेला आहे तो ओपन करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे तुम्हाला बीटमार्क दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, मीडियामध्ये जाऊन ते मटेरियल ओपन करून घ्यायचं आहे। आता मटेरियल ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुमचा एक इमेज इथं ॲड करून घ्यायचा आहे। आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज केलेला आहे। इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर शेवटपर्यंत हाच इमेज लॉंग प्रेस करून घ्यायचा आहे आणि पहिले बीट म्हणजे 7.3 आणि 11.13 या दोन्ही बीटला कट करून हा जो मधला इमेज आहे तो आपल्याला डिलीट करायचा आहे। त्यानंतर 7.3 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला अशा प्रकारे 19.6 किंवा 19.9 या रेशोमध्ये तुम्हाला अशा प्रकारे इमेज क्रिएट करून घ्यायचा आहे आणि इथं ॲड करून घ्यायचं आहे। तर ॲड केल्यानंतर बघू शकता इमेज ॲड केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायची आपल्याला की इथं लागणारे जे PNG आहेत ते ॲड करायचे आहे। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा अशा प्रकारे तुम्हाला एक PNG ॲड करून घ्यायचे आहे आणि इथं सेट करायचं आहे आणि त्याची लेंथ बघू शकता फक्त 7.3 या सेकंदापर्यंतच वाढवून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला इथनं पुढं कंटिन्यू पण करायचे आहे। अशा प्रकारे बघू शकता शेवटपर्यंत कंटिन्यू करून घेतल्यानंतर फक्त 7.3 वर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि दुसरी PNG ॲड करून प्रॉपर अशी त्याच्या खाली सेट करायचे आहे। सेट केल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर दोन्ही लेअर तुम्हाला अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे। फक्त 7.2 पासून दोन्ही लेअर आपण प्रॉपर शेवटपर्यंत वाढवणार आहे। आता नेक्स्ट स्टेप काय करायची आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रेस ओपन करून घ्यायचा आहे आणि तर बघू शकता 3 इफेक्ट आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा पहिला इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन अशा प्रकारे बघू शकता इथं आपल्याला मेन प्रोजेक्टला येऊन पहिल्या इमेज लेअरला अप्लाय करून घ्यायचा आहे। अप्लाय करून घेतल्यानंतर परत एकदा शेकी प्रेसेट ओपन करून तो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो आपल्याला 16.9 किंवा 9.16 अशा प्रकारे रेशोमध्ये तुम्ही क्रिएट करून घेणार आहात त्या इमेज लेअरला अप्लाय करायचे आहे। अप्लाय केल्यानंतर परत एकदा शेकी प्रेसेट ओपन करून हा जो थर्ड इमेज आहे तो आपल्याला इथून बॅक निघून परत एकदा इफेक्ट कॉपी करून थर्ड नंबरच्या लेअरला अप्लाय करायचं आहे। अप्लाय केल्यानंतर ही जी मधील इमेज आहे प्रॉपर बघू शकता अशा प्रकारे जिथं सेट होते तिथं आपल्याला ती काय करायची आहे, ती जी साईज आहे ती प्रॉपर वाढवून सेट करायची आहे। तर अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे। तर याला सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये।